देशी गाईचं गोमूत्र व दुग्धजन्य पदार्थांना भारतात पेटंट मिळवा. परमपूज्य शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव यांचं प्रतिपादन. आयुर्वेदामध्ये देशी गाईच्या गोमूत्र व दुग्धजन्य पदार्थ यांना विशेष महत्त्व आहे. याचं पेटंट भारतात मिळावं असं प्रतिपादन परमपूज्य शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव यांनी नृसिंहवाडी इथं दत्त देवस्थानमार्फत उभ्या केलेल्या वेधशाळा, गोशाळा व अग्निशाळा यांच्या उद्घाटन प्रसंगी केलं. यावेळी प्रवचनात बोलताना ते म्हणाले की भारतात अनेक वर्षापासून आयुर्वेदाला महत्त्व आहे. तसेच गोमय, गोमूत्र याला विशेष महत्त्व आहे. दत्त देवस्थाने गोशाळा तसेच गुरुकुल पद्धतीने ब्राह्मण विद्यार्थी यांना वेदाचं शिक्षण देणं कौतुकास्पद आहे. यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी म्हणाले की नृसिंहवाडी येथे ब्राह्मण विद्यार्थ्यांना वेदशास्त्र शिक्षणाचा उपयोग व्हावा या दृष्टीनं ही वेद पाठशाळा काही वर्षापूर्वी सुरू केली. येथे वेदाचं शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी बाहेर गेले असून नवीन वेद पाठशाळा सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत पद्धतीनं तयार केली आहे. या प्रसंगी बोलताना करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी संध्येचं महत्त्व सांगितलं. यावेळी या बांधकामात अर्थसहाय्य करणारे विविध दत्तभक्त तसेच वेद पाठशाळेत वेदाचं शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. अनेक वर्ष वेदाचं अध्ययन देणारे वेदमूर्ती दीक्षित विजय मणेरीकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला. तसेच संकेश्वर पीठ शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती यांनी उपस्थितांना प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केलं. विद्या नृसिंह भारती यांची विशेष उपस्थिती होती. येथे सेवावृत्तीनं गुरुचरित्र पारायण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज खोल्या बांधल्या असल्याचं अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी नमूद केलं. यावेळी सरपंच चेतन गवळी, ग्रामपंचायत माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, देवस्थानचे विश्वस्त संजय पुजारी, सदाशिव पुजारी, पांडुरंग रुक्के पुजारी, संजय सोनू पुजारी, संतोष खोंबारे, विपुल हावळे पुजारी, प्राध्यापक गुंडो पुजारी, अवधूत दत्तात्रय पुजारी मालक हे उपस्थित होते. आभार देवस्थानचे सचिव गजानन गेंडे पुजारी यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ. देवस्थानच्या या वास्तूमध्ये एक वेद पाठशाळा उभारली गेली. श्री दाभोळकर साहेबांनी त्याचं सर्व स्ट्रक्चर डिझाईन त्यावेळच्या वातावरणाप्रमाणे तयार केलं. पण ते तयार करताना त्यावेळी महापुराची समस्या नव्हती, त्यामुळं ते एक फाकी म्हणजे एक मस्जिद झाली. त्याला वरती दुसरा हे नसल्यामुळं साधारण 2005-06 किंवा 19 ते ठीक व्यवस्थित होतं. पण दरवर्षी येणारा सततचा महापूर, या महापुराच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना बाहेर शिफ्ट करावं लागणार किंवा गुरुजींचं विद्यार्थ्यांचं सर्व साहित्य तसंच जनावरांचे सुद्धा प्रचंड प्रमाणात हाल होत होते. त्यांना नेणं आणणं हे खूप जिकिरीचं झालं. सलग 3 वर्षाच्या महापुरानंतर आम्ही आता निर्णय घेतला की या ठिकाणी नवीन वास्तू उभारायचं या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. या निर्णयाला आम्ही आपले आहे त्या वास्तूच्या शेजारीच नवीन वास्तू, जेणेकरून पहिल्या मजल्यावर जर वेद पाठशाळा घेतली तर इथं साहित्य वगैरे काय हलणार नाही. साधारण 2019 हायेस्ट फ्लड लेवलच्या वर याचं अंदाज घेऊन आम्ही डिझाईन करायला दिलं. पहिल्या मजल्यावर वेद पाठशाळा असल्यामुळे दारात पाणी येस्तवर मुलं इथं अध्ययन करत राहतील, सर्व साहित्य सुरक्षित राहील, जनावरं सुरक्षित राहतील, त्यांना ने-आण करणं किंवा त्यांचे होणारे हाल. कारण काय व्हायचं, त्यानंतर ती स्वच्छ करायला 1 महिना जायचा, त्यानंतर ती मुलं येणार. या मुलांच्या सगळे 2-2 महिने शाळेला हे पडायला लागला, त्यांच्या अध्ययनाला त्याचं अडथळे यायला लागले, जनावरांना हाल व्हायला लागले. याकरता एक सुसज्ज गोशाळा या ठिकाणी बांधायचा आम्ही निर्णय घेतला. त्याप्रमाणे आपल्या तज्ज्ञ इंजिनियर्सची चर्चा करून हे सर्व देणगीदारांच्या सहाय्यानं, आलेल्या लोकांच्या देणगीच्या सहाय्यातनं हे वास्तू उभारलेली आहे. या ठिकाणी आज अखेर जवळजवळ 42 विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून ते आपल्या आपल्या उद्योगधंदा, व्यवसाय किंवा जे काय वेदाचंही आहे त्याकरता ते बाहेर पडलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचाही याच निमित्तानं, या वास्तुशांतीच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या निमित्तानं सत्कार करावा असं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. तसंच या गोशाळेमध्ये आत्ता सर्वसाधारण 35 जनावरांची व्यवस्था एका ठिकाणी देशी गोवंश केंद्र म्हणून आम्ही आता हे करतोय. या ठिकाणी 35 जनावरांची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीने आम्ही डिझाईन केलेलं आहे. या गोशाळेकरता आपले बेळगावचे देणगीदार आहेत हिशोबकर यांनी भरीव आर्थिक सहाय्य या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. तसंच वेद पाठशाळेतील मुलांना राहण्याकरता, त्यांच्या निवासाकरता एक रूमची व्यवस्था केली आहे. सांगलीच्या आपले मेहतर म्हणून आहेत, त्यांनी त्याकरता रूमकरताही
भरीव अर्थसहाय्य केलेलं आहे. तसंच ही सगळी जी इमारत बांधली त्या विद्युत विभागाचं जे काही सर्व जो काही खर्च आहे ते आपले दत्तभक्त देशमुख म्हणून आहेत. त्यांनी या ठिकाणी हा सर्व खर्च उचलून आपल्या देवस्थानाला सहकार्य केलेलं आहे. या निमित्ताने त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी मागच्या बाजूला गोशाळेचा मुक्त गोठा केलेला आहे, जेणेकरून जनावरांना सकाळी सोडलं की तिथं बाहेरच्या बाहेर पाण्याची व्यवस्था, त्यांचं चाऱ्याची व्यवस्था वगैरे सगळी या ठिकाणी केलेली आहे. तसंच वरच्या मजल्यावर एक सांस्कृतिक हॉल बांधलेला आहे. 200 ते 300 लोक ॲट अ टाईम तिथं राहू शकतील किंवा एखादा कार्यक्रम करायचा असेल तर व्यवस्थित अगदी 300 लोकांजवळ 4500 स्क्वेअर फुटाचा मोठा हॉल बांधलेला आहे. अशा सर्व सुविधांनी युक्त अशी ही इमारत या ठिकाणी आपले सोमाणी बंधू सांगलीचे आहेत आर्किटेक्चर, त्यांनी व रामप्रसाद पाटील शिरोळ हे याचे कंत्राटदार आहेत. त्यांनी अत्यंत कमी वेळेत जवळजवळ 7 महिन्यात ही इमारत त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो. व तसंच जुनी जी इमारत होती तिथं आम्ही 6 VIP सूट, म्हणजे जे दत्तभक्त येतात त्यांना थोडं मंदिरापासून गोंगाटापासून ज्यांना लांब राहायचं आहे किंवा गुरुचरित्र पारायण किंवा इतर तत्संग धार्मिक विधी करता येतात त्यांना फॅमिलीसाठी 5-5 बेडच्या अशा 4 रूम आम्ही बांधलेल्या आहेत. म्हणजे जुन्याचाही उपयोग आम्ही या ठिकाणी व्यवस्थित ते रिडेव्हलप करून केलेला आहे. अशा या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलात